पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट। नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात स्वागत करत आहे। आणि आपण ओळखलेच असेल की जुलै महिन्याची माहिती घेऊन मी या व्हिडिओत आलेलो आहे आणि या महिन्यामध्ये आलेली आहे देवशयनी आषाढी एकादशी। हो श्रोते हो, मी जसं की सांगितलं तुम्हाला की जी पाऊले चालतात पंढरीची वाट, तर या संदर्भातच हा आजचा खास व्हिडिओ असणार आहे। देवशयनी आषाढी एकादशीचीच माहिती देखील मी या व्हिडिओत सांगणार आहे। तसेच जुलै 2025 मधील संपूर्ण पंचांग सांगणार आहे। व्रत वैकल्य कोणता सण कधी आला आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यासाठी माझ्याकडे आहे अरुणोदय कॅलेंडर। हो श्रोते हो, जसे की आपल्याला माहित आहे की 2024 हे वर्ष आता संपत आलेले आहे आणि आपण ज्यावेळेस कदाचित हा व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस 2025 वर्ष देखील लागलेले असेल। तर 2025च्या आपल्याला सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा। हे 2025 वर्ष आपल्यासाठी सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करत आहे आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे। जुलै 2025 या महिन्याची सुरुवात करताना आपण पाहू शकता 1 तारीख ही मंगळवारी आलेली असून 1 तारखेला आहे महाराष्ट्र कृषी दिन। तसेच या दिवशी डॉक्टर्स व CA डे देखील असणार आहे राष्ट्रीय। त्यानंतर 2 तारखेला सकाळी 12 वाजेपर्यंत शुभ दिवस असणार आहे। त्यानंतर 3 तारखेचा जो दिवस आहे या दिवशी दुर्गाष्टमी गुरुवारच्या दिवशी आलेली असून 5 तारखेला म्हणजेच 5 जुलैला आपण पाहू शकता शुभ दिवस असणार आहे। पुनर्वसू पाऊस प्रारंभ होत आहे। वाहन घोडा आहे। विठ्ठल नवरात्र आरंभ देखील या दिवशी होणार आहे शनिवारच्या दिवशी। आणि 6 तारखेला आपण पाहू शकताय जुलै महिन्यातील सर्वात मोठा उत्सव या दिवशी होणार आहे देवशयनी आषाढी एकादशीचा। ज्या काही दिंडी वारी निघालेल्या असतात त्या पंढरपूरमध्ये दाखल होतात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि लाखो भाविक या दिवशी विठ्ठलांचे दर्शन घेतात। तोच हा दिवस असणार आहे 6 जुलैचा रविवारचा दिवस। त्यानंतर आपण पाहू शकता 7 जुलैला घबाड समाप्ती आहे। तसेच वामन पूजा देखील या दिवशी होणार आहे सोमवारच्या दिवशी। 8 तारखेला जया पार्वती व्रत आरंभ होत आहे मंगळवारच्या दिवशी। आणि 9 तारखेला आहे महाराष्ट्रीयन बेंदूर। जसे मी तुम्हाला सांगितले की मागील जून महिन्यामध्ये होता कर्नाटकी बेंदूर, तर या महाराष्ट्रीयन जो बेंदूर आहे तो 9 जुलैला बुधवारच्या दिवशी आलेला असून 10 जुलैला गुरुवारच्या दिवशी आहे गुरुपौर्णिमा। तसेच व्यासपूजा देखील या दिवशी असणार आहे। तर 11 तारखेला आपण पाहू शकताय बाजी प्रभू देशपांडे यांची पुण्यतिथी आहे। जागतिक लोकसंख्या दिन देखील आहे शुक्रवारच्या दिवशी। त्यानंतर 13 तारीख जी आहे या दिवशी वीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी असणार आहे तारखेप्रमाणे, जी रविवारच्या दिवशी आलेली आहे। जुलै महिन्यातील जी संकष्ट चतुर्थी आहे ती 14 जुलैला सोमवारच्या दिवशी आलेली असून 15 तारखेचा दिवस आहे तो दग्धयोग असणार आहे। 16 तारखेला आहे कर्क संक्रांती, जिचा पुण्यकाळ जो आहे तो सकाळी 6:09 ते सायंकाळी 5:32 बुधवारच्या दिवशी असणार आहे। त्यानंतर 17 तारखेला कालाष्टमी ही आलेली असून भद्रा समाप्ती यावेळेस होणार आहे गुरुवारच्या दिवशी। 18 जुलैला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुण्यदिन, जो शुक्रवारच्या दिवशी आलेला आहे। त्यानंतर 19 तारखेला आहे पुष्य पाऊस प्रारंभ होणार आहे शनिवारच्या दिवशी। 20 तारखेला आपण पाहू शकताय भद्रा समाप्ती असणार आहे। घबाड पहाटेच 5:24 ते 12:13 असणार आहे। 21 तारखेला जुलै महिन्यातील दुसरी एकादशी आलेली आहे कामिका एकादशी, जी सोमवारच्या दिवशी आलेली आहे। या दिवशी आळंदी निर्मळ यात्रा देखील असते। अमृतसिद्धी योग आलेला आहे। प्रारंभ रात्री 9:07 होणार आहे। त्यानंतर 22 तारखेला मंगळवारच्या दिवशी संत जनाबाई व संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी असणार आहे। 23 तारखेला अमावस्येचा प्रारंभ होणार आहे उशिरा रात्री 2:28 या दिवशी महाशिवरात्री देखील आहे। तसेच या बुधवारच्या दिवशी लोकमान्य टिळकांची आपण पाहू शकता जयंती आहे। संत सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी देखील बुधवारच्या दिवशी असणार आहे। दर्श दिव्याची अमावस्या समाप्ती ही 24 तारखेला रात्री गुरुवारी असून 25 तारखेला शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मी स्थापना व पूजा होणार आहे। आणि या दिवशी श्रावण महिना देखील चालू होत आहे। श्रावण महिन्याचा प्रारंभ 2025 मध्ये जुलैलाच शुक्रवारच्या दिवशी होणार आहे। श्रावण महिन्याचे सेपरेट व्हिडिओ श्रोते हो मी बनवणार आहे चॅनलवर, त्यामुळे आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा
आणि लवकरात लवकर या चॅनलवर 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करा अशी मी आपल्याला छोटीशी विनंती करत आहे, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी येतील. 2025 वर्ष आपल्या चॅनलसाठी अगदी जोरात राहणार आहे. तसेच आपल्याला या 2025 मधील सर्व सणांच्या तारखा, व्रतवैकल्ये सर्व माहिती मी तुम्हाला चॅनलवर देत राहणार आहे. लवकरच आपले 2 ते 3 दिवसात प्रत्येक कॅलेंडरच्या PDF देखील आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. 26 तारखेला आपण पाहू शकताय अश्वत्थ मारुती पूजन असणार आहे. कारगिल विजय दिवस देखील या दिवशी संपूर्ण भारतात साजरा केला जाईल शनिवारच्या दिवशी. 27 तारखेला आपण पाहू शकताय अब्दुल कलाम यांचा स्मृती दिन असणार आहे रविवारच्या दिवशी. 28 तारखेला विनायक चतुर्थी असून पहिला श्रावण सोमवार जो आहे तो 28 तारखेला असणार आहे. शिवामूड जी आहे ती तांदळाची असणार आहे सोमवारच्या दिवशी. त्यानंतर 29 जुलैला नागपंचमी आहे. श्रावण महिना म्हटलं की सणांची रेलचेल असते, आपल्याला वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. आणि मंगळागौरीचे देखील पूजन असणार आहे 29 तारखेला मंगळवारच्या दिवशी. 30 तारखेला आपण पाहू शकता कल्की जयंती असणार आहे, शुभ दिवस आहे, बुधवारचा दिवस. आणि 31 जुलैला आपण पाहू शकता छत्रपती राजाराम महाराजांची जयंती असणार आहे. तसेच पार्श्वनाथ निर्वाण दिन आहे, बृहस्पती पूजन होणार आहे. गोस्वामी तुलसीदास यांची जयंती देखील या दिवशी असणार आहे गुरुवारच्या दिवशी. तर जुलै महिना हा अतिशय 2025 मधील चांगला महिना असणार आहे, ज्यामध्ये भरपूर सण असणार आहेत. व्रतवैकल्यांविषयीची जी माहिती आहे ती मी पुन्हा एकदा वेगळ्या कॅलेंडरमधून तुम्हाला देणार आहे, यामध्ये काही शंका नाही. जर काही चुकून राहिले असेल तर आपण व्हिडिओला पॉज करून वाचू शकता माहिती. मी आपल्यासाठी पुन्हा एकदा कॅमेरा कॅलेंडरवर पूर्ण फिरवत आहे. 2025 वर्ष आपल्यासाठी सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावो हीच मी विठ्ठलांच्या चरणी जशी प्रार्थना केली तशीच महालक्ष्मीच्या देखील चरणी प्रार्थना करत आहे. आपल्याला हे जे दिवस आहेत हे सर्व चांगले जावो, हे वर्ष चांगले जावो हीच प्रार्थनेसह व्हिडिओ मी थांबवत आहे. धन्यवाद.